तुला गड्डा? पाणी कशासाठी पण? हो पण पाणी पण कशासाठी? काय करायचंय पाण्याचं? याला जलतारेचं गड्डा म्हणतात. त्या गड्ड्याचं नाव आहे जलतारा. जे पावसाचं पाणी वाहून जातं ना नदी नाल्यामध्ये, ते जमिनीत जिरवण्यासाठी हा गड्डा आहे. या गड्ड्यात तिकडनं पाणी येतं देवाचं आणि ते खालती जिरतं. तिकडून याच्याने काय होतं? उतारे ना तिकडे पडलेलं पाणी येतं. याच्याने काय होतं, या गड्ड्यात पाणी जिरलं गेलं की जमिनीची पाण्याची लेवल वाढते. बरोबर? आलं लक्षात? चला इकडनं साईडने जातीचं नाव आहे बाळानगर. हे पहा, त्याला आता आहे ना बारीक खेळे आले. आता या खेळीचं रूपांतर कसं होईल? फळा. बरोबर? कळीचं काय बनेल आधी? फुल, आणि मग फुलापासून काय तयार होईल? पण त्याच्यासाठी काय होणं गरजेचं आहे? मधमाशांनी त्याचं काम करणं गरजेचं. तुम्ही काल ती मधमाशींची पेटी पाहिली? हा, ते मधमाशी या फुलावर काम करते, परागीभवन होतं. बरोबर? हा, तेव्हा आपल्याला फळ खायला भेटतं. सीताफळ खाल्लंय सर्वांनी? हा, चला मग पुढे चला. भेटतं की नाही? पण मग पावसाळा बंद झाल्यावर पाणी कुठून भेटेल? म्हणून असं शेततळ बनवलं जातं. याच्यात पावसाचं पाणी जमा केलं जातं किंवा जिथं सोय असेल पाण्याची तिथून पाणी त्या उपसून भरून ठेवलं जातं आणि मग हे पाणी आपल्याला वर्षभर वापरता येतं. म्हणजे पावसाळा गेला की जेव्हा पिकाला पाण्याची गरज पडेल तेव्हा याच्यातून आपण देऊ. व्हिडिओ केले मागे कोणी खाल्लाय काजू? सर्वांनी खाल्लाय ना? या झाडापासून तो काजू येतो. काय विशेषता असते काजूची? काय विशेषता असते? काजूची बी बाहेरून असते. हा, याला उन्हाळ्यात येतात काजू. तेव्हा येतात उन्हाळ्यात. आपण उन्हाळ्यात परत एकदा काजू खायला उन्हाळ्यात येतात बाबा. भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, शेतावर जाऊया संगाती गाऊया, शेतावर जाऊया संगाती गाऊया, राणी वनी गात जशी रान बाकर, राणी वनी गात जशी रान बाकर, धरतीची आम्ही लेकर, भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, मेहनाची मणीवरी केली वरीच वर, मेहनाची मणीवर केली वरीच वर, आज आलं फळ त्याच डुले शिवार, आज आलं फळ त्याच डुले शिवार, धरतीची आम्ही लेकर.